जिल्ह्यातल्या सगळ्या 11 नगरपंचायतीमध्ये महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे। महायुतीतील घटक पक्षांमध्येच खरी लढत बघायला मिळाली आणि त्यातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लक्षणीय यश मिळालं। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पक्षाने ज्या चुरशीने निवडणूक लढली ते बघता त्यांची ताकद आता नाशिकमध्ये तरी दिसून आली। आमदार सुहास कांदे यांनी जवळपास सर्वच्या सर्व जागा जिंकून रेकॉर्ड केलं। जिल्ह्यातल्या आमदारांच्या तुलनेमध्ये त्यांना अधिक यश मिळालं हे सुद्धा दिसून आलं। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने भाजपला अनपेक्षितपणे धक्का दिला। कुंभनगरी त्र्यंबकेश्वर येथे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या कैलास खुले यांना शिवसेनेच्या त्रिवेणी तुरुंगार यांनी पराभूत केलं। सटाणा येथे भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांच्या सर्वाधिक जागा मिळूनही नगराध्यक्ष पद मात्र शिवसेनेच्या हर्षदा पाटील यांनी पटकावलं। एकंदरीतच अनेक ठिकाणी शिवसेनेचा शिंदे पक्ष हा भाजपला नडलेला दिसून आला। जिल्ह्यातल्या 11 नगरपंचायतीपैकी सर्वाधिक 5 नगराध्यक्ष आणि 88 नगरसेवक शिवसेना शिंदे पक्षाने निवडून आणले। भारतीय जनता पक्षाला 3 नगराध्यक्ष आणि 67 नगरसेवकांवरती समाधान मानावं लागलं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने 3 नगराध्यक्ष निवडून आणले। पक्षाचे 63 नगरसेवकही निवडून आले। शिवसेना ठाकरे 27 हे पक्ष वगळता अन्य पक्षांना फारसं लक्षणीय यश मिळालं नाही। शिवसेना शिंदे पक्षाच्या शालिनी खातळे या इगतपुरीमधून हर्षदा पाटील सटाणा, योगेश पाटील मनमाड, त्रिवेणी तुंगार त्र्यंबकेश्वर आणि सागर हिरे नांदगाव इथून थेट नगराध्यक्ष झाले। भाजपचे डॉक्टर मनोज बर्डे पिंपळगाव बसवंत यासोबतच वैभव वागुल चांदवड आणि अनिता घेगडमल ओझर हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विठ्ठलराजे उगले सिन्नरमधून, प्रेरणा बलकवडे भगूर आणि त्यासोबतच राजेंद्र लोणारी येवल्यामधून नगराध्यक्ष झाले। माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सिन्नर येथे नगराध्यक्षपद मिळालं, पण नगरसेवकांची संख्या मात्र घटली। छगन भुजबळ यांनी आपला येवला बालेकिल्ला सुरक्षित ठेवल्याचं सुद्धा दिसून आलं। जिल्ह्यात 11 नगरपालिकांच्या 266 जागा होत्या। मनमाड इथल्या 2 जागांवरची निवडणूक स्थगित झाल्या, त्यामुळे 264 जागांवरती निवडणूक झाली। यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सर्वाधिक 98 जागा मिळाल्या, भाजपला 67, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 62, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 33, यासोबतच शरद पवार पक्षाला 3 आणि 11 अपक्ष निवडून आले। यातले 2 पक्षांनी शिवसेना शिंदे पक्ष आणि एका ठिकाणी भाजपचे स्वीकृत सदस्यत्व स्वीकारले आहे। त्यामुळे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जिथे भाजप स्वतःला सर्वात मोठा पक्ष मानत आहे अशा ठिकाणी मात्र आता जिथे खरं तर चांगल्या संख्येने भाजपचे आमदार आहेत नाशिकमध्ये, मात्र नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना कुठेतरी बलशाली ठरलेली आहे आणि त्यांनी महायुतीतच आपला मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला जोरदार धक्का दिलाय। काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका।